हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्र, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा TETमध्ये मराठी या विषयांतर्गत 2013 ते 2025च्या पेपर 1 व पेपर 2मध्ये विरुद्धार्थी शब्द या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. मित्रो, TET परीक्षेसंदर्भातील तसेच इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. प्रश्न पहिला, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. 2013च्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे. पहिला पर्याय आहे तटिनी सरिता, दुसरा आहे आय व्यय, तिसरा कलंक काळिमा, चौथा विरह दुरावा. तर इथं पहा, तटिनी सरिता ही नदी ची समानार्थी शब्द आहेत. नदीचे तटिनी सरिता हे समानार्थी शब्दाची जोडी आहे. त्याच्यानंतर कलंक काळिमा ही पण समानार्थी शब्दाची जोडी आहे. विरह दुरावा ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. परंतु आय व्यय, आय म्हणजे मिळकत आणि व्यय म्हणजे खर्च, तर ही विरुद्धार्थाची जोडी आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 आय व्यय. दुसरा प्रश्न, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 2014च्या सेकंड पेपरमधला हा प्रश्न आहे. पहिला पर्याय निमंत्रित, दुसरा आगंतुक, तिसरा सुमंत्रित आणि चौथा आहे अनावृत्त. तर आमंत्रितचा विरुद्धार्थी शब्द येतो आगंतुक. आमंत्रित म्हणजे आमंत्रण देऊन आलेले पाहुणे आणि आगंतुक म्हणजे पूर्वकल्पना न देता आगंतुक अचानक आलेले पाहुणे. त्यामुळं आगंतुक पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न तिसरा, रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता रुकारचा अर्थ संमती किंवा होकार. त्याच्यामुळं खालील पर्यायामधून नकार, देकार, आकार आणि विकारपैकी नकार हा त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. हा प्रश्न 2016च्या सेकंड पेपरमधला होता. प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती म्हटले. 2017च्या सेकंड पेपरमधला प्रश्न. पहिला पर्याय सुपुत्र कुपुत्र, तर ही अचूक जोडी आहे, सुपुत्र कुपुत्र. त्याच्यानंतर कृतज्ञ कृतज्ञ ही पण अचूक जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. तिसरा पर्याय पहा द्वेष मत्सर, ही मात्र अचूक जोडी नाही. द्वेष आणि मत्सर हे समानार्थी शब्द आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 पण पहा खालीवर, ही पण अचूक जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. त्यामुळे अचूक नसलेली विरुद्धार्थी शब्दाची जोडी म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 द्वेष मत्सर ही येईल. प्रश्न पाचवा, 2018च्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा म्हटलं आहे. पहिला पर्याय आगंतुक निमंत्रित, तर हीच योग्य जोडी आहे पहा. तरी बाकीचे पर्याय पहा. सुचिन्ह अचिन्ह ही काही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. समरसंगर ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. युद्ध या शब्दासाठी समरसंगर ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. रामाश्यामा ही पण विरुद्धार्थाची जोडी असू शकत नाही. प्रश्न सहावा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. 2020च्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न आहे. पहिला पर्याय जवळपास, दुसरा रूप स्वरूप, तिसरा सुपुत्र कुपुत्र, चौथा कुरूप विरूप. तर जवळपास समानार्थी शब्दाची जोडी आहे. रूप स्वरूप ही काही विरुद्धार्थी शब्दाची जोडी असू शकत नाही. कुरूप विरूप ही पण असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुपुत्र कुपुत्र ही विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी असेल. प्रश्न सातवा, ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर अर्थात ग्राह्यचा विरुद्धार्थी शब्द जो असतो त्याज्य. इथं बाकीचे पर्याय पहा स्वीकारार्ह, गृहीत आणि घेण्यास योग्य, तर हे तिन्ही पर्याय येणार नाहीत. तर त्याज्य हा विरुद्धार्थी शब्द असेल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न आठवा, विरुद्धार्थी चुकीची जोडी कोणती. 2016च्या फर्स्ट पेपरमधला हा प्रश्न आहे. प्रासाद राजवाडा, कृतज्ञ कृतज्ञ, गुळगुळीत खळबळीत, शिक्षा बक्षीस. तर कृतज्ञ कृतज्ञ, गुळगुळीत खळबळीत आणि शिक्षा बक्षीस ही विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, अचूक जोड्या आहेत. मात्र प्रासाद राजवाडा ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 प्रासाद राजवाडा. प्रश्न 9वा, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता. पर्याय पहा सतेज, मलूल, निसंदेह, कोरडे. तर यातला मलूल हाच टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द आहे. हा प्रश्न 2021च्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न 2021च्या सेकंड पेपरमधला. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती. पहिला पर्याय धरती आकाश,
दुसरा होय नाही, तिसरा अवघड सोपे, चौथा सुलभ सोपे. तर धरती आकाश, होय नाही आणि अवघड सोपे ह्या तिन्ही विरोधार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, परंतु सुलभ सोपे ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. प्रश्न 11वा, पुढीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती म्हटले. 2024च्या सेकंड पेपरमधला प्रश्न. पहिला पर्याय उदय अस्त, दुसरा कृपण कंजूस, तिसरा कृश स्थूल, चौथा अवघड गुप्त. तर उदय अस्त, कृश स्थूल आणि उघड गुप्त ह्या तिन्ही विरोधार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, परंतु कृपण कंजूस ही विरोधार्थी शब्दाची जोडी नाही, ती समानार्थी शब्दाची जोडी आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल, कृपण कंजूस. प्रश्न 12वा 2024च्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती. पहिला पर्याय अनुरूप विजोड, दुसरा आवृत्त परावृत्त, तिसरा कोवळे निबर, चौथा टवटवीत मलूल. तर अनुरूप विजोड ही विरोधार्थी शब्दाची जोडी आहे, कोवळे निबर पण आहे आणि टवटवीत मलूल पण आहे, परंतु आवृत्त आणि त्या ठिकाणी अनावृत्त पाहिजे होतं. आवृत्त परावृत्त आहे या ठिकाणी. आवृत्त म्हणजे झाकलेले आणि अनावृत्त म्हणजे उघड केलेले. तेव्हा आवृत्त परावृत्त ही विरोधार्थी शब्दाची जोडी नाही, त्याच्याऐवजी आवृत्त अनावृत्त असं पाहिजे होतं. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13वा, कद्रू या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता. तर 2025च्या फर्स्ट पेपरमधला हा प्रश्न आहे कद्रू शब्दाचा. तर पहिला पर्याय उदार, दुसरा कृपण, तिसरा भाग्यवान, चौथा दयाळू. तर कद्रू म्हणजे कंजूस, तर त्याचा उदार हाच विरोधार्थी शब्द असेल पहिला पर्याय. प्रश्न 14वा, हा प्रश्न 2025च्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे. पुढीलपैकी विरोधार्थाची योग्य जोडी कोणती. पहिला पर्याय भाऊ भ्राता, दुसरा मित्र दोस्त, तिसरा सूत पुत्र आणि चौथा आहे उत्कर्ष अपकर्ष. तर बघा, भाऊ भ्राता समानार्थी शब्दाची जोडी आहे, मित्र दोस्त ही पण समानार्थी शब्दाची जोडी आहे, सूतपुत्र ही मुलगा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत, ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. मात्र चौथा जो पर्याय आहे उत्कर्ष अपकर्ष ही विरोधार्थी शब्दाची जोडी आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, उत्कर्ष अपकर्ष. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेसंदर्भातील असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तसेच इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.